सेतू अभ्यास इयत्ता 6वी दिवस 21वा दिनांक 21 जुलै 2021 विषय मराठी आजचे क्षेत्र आहे वाचन। आजच्या पाठातून आरोह अवरोहासह विरामचिन्हांसह प्रकट वाचन करता येणे या कौशल्याचा विकास किंवा क्षमतेचा विकास विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणायचा आहे। आणि आजचा संबोध आहे प्रकट वाचन। आणि आजच्या पाठातून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या अध्ययनिष्पत्ती घडून येणार आहेत तर त्यातली पहिली आहे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य उदाहरणार्थ वर्तमानपत्रे, बालसाहित्य, मोठे फलक इत्यादी समजून घेऊन वाचन करतात त्याविषयी बोलतात। दुसरी अध्ययनिष्पत्ती आहे विभिन्न साहित्य प्रकारांत लिहिलेल्या लेखन साहित्याचे आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचन करतात। तिसरी अध्ययनिष्पत्ती आहे पाठ्यपुस्तक व इतर साहित्याचे अर्थानुसार समजपूर्वक प्रकट वाचन करतात। सुरुवातीला आपल्या शिक्षक बांधवांनी या सदरील उतार्याचे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यायचे आहे। हा उतारा वाचन करीत असताना आपल्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन कसे होत आहे हे जाणून घ्यायचं आहे। त्यामध्ये तो आरोह अवरोहांचा विचार करतोय की नाही ते समजून घ्यायचं आहे। प्रकट वाचन हे मोठ्या आवाजात स्पष्ट अचूक उच्चारासह आणि विरामचिन्ह लक्षात घेऊन करतो की नाही हे तपासायचं आहे। आणि प्रकट वाचन सलग आणि सहज प्रकट वाचन करताना आरोह अवरोहाचा आणि बलाघातासह करतो की नाही हे आपल्याला तपासायचं आहे। सर्व विद्यार्थ्यांचे एकदा वाचून झाले की मग आपल्या शिक्षक बांधवांनी एक आदर्श प्रकट वाचन वर्गात करून दाखवायचं आहे। हे आदर्श प्रकट वाचन करत असताना विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकण्यास आणि पाहण्यास सांगायचं आहे। आपलं आदर्श प्रकट वाचन करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडूनही त्याच पद्धतीने आदर्श प्रकट वाचन करून घ्यायचं आहे। आणि ते करून घेत असताना विद्यार्थ्यांच्या असलेल्या चांगल्या बाबी आपण त्यांना सांगायच्या आहेत। त्याचसोबत त्यांच्या प्रकट वाचनामध्ये काय त्रुटी आढळल्या किंवा काय दोष आढळले हेही त्यांना समजून सांगून त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील नमुना उतारे प्रकट वाचनासाठी देतील आणि यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकट वाचनाचा सराव गटागटात करून घ्यायचा आहे। यासाठी गटप्रमुखाची मदत घ्यावी लागेल। त्याचसोबत मोबाईलवर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रकट वाचनाचे ध्वनिमुद्रण करता येईल। ते परत ऐकून विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकट वाचन तपासता येईल। घरी अशाच प्रकारे प्रकट वाचनाचा वैयक्तिक सराव करता येईल। त्यानंतर थोडंसं कल्पक होऊया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात असलेल्या पाठांतील उतारे, किशोर मासिकातील मजकूर, गोष्टींची पुस्तके इत्यादींमधून निवडण्यास सांगावेत। घड्याळात वेळ लावून प्रकट वाचनास लागणारा वेळ तपासता येईल। त्याशिवाय प्रकट वाचनासाठी घेतलेल्या मजकुरावर आधारित प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांना विचारता येईल। आणि यासाठी आपण पूरक साहित्य देखील वापरू शकतो। भाषा पेटीतील उतारे असलेले कार्ड्स, किशोर मासिके, गोष्टींची पुस्तके, ई बाल साहित्य, गोष्टींची पुस्तके, ग्रंथालयातील पुस्तके इत्यादी मुलांसाठीचे साप्ताहिक अंक आपण विद्यार्थ्यांना पूरक साहित्य म्हणून पुरवू शकतो। अशा पद्धतीने मराठीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपल्याला आजचा हा पाठ पूर्ण करायचा आहे। विषय हिंदी। हिंदीच्या पाठाचे क्षेत्र आहे भाषा विकास। या पाठामधून
भाषण आणि लेखन या दोन कौशल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणायचा आहे। और अध्ययन निष्पत्ति होगी, अंग्रेजी शब्दों या वाक्यों को देवनागरी में लिखे या शब्दों या वाक्यों का अंग्रेजी में लिप्यंतरण करते हैं। याचा अर्थ असा की इंग्रजीमधील शब्द किंवा वाक्य हे आपल्या मराठीमध्ये लिहितील किंवा शब्द किंवा वाक्य इंग्रजीमध्ये लिहितील। हा दिलेला पाठ विद्यार्थ्यांकडून लिहून घ्यायचा आहे जसा आहे तसा। अनुलेखन म्हणजे जसा आहे तसा। आणि त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवर चर्चा घडवून आणायची आहे। दोघा तिघांचे गट करून त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणायचा आहे। त्याशिवाय हिंदी आणि मराठीमध्ये जे समोच्चरित शब्द आहेत त्यांच्यावर चर्चा करायची आहे आणि अशा शब्दांची एक सूची तयार करायची आहे, एक यादी तयार करायची आहे। आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा विशिष्ट शब्दांचा हिंदीमध्ये अर्थ आणि मराठीमध्ये अर्थ काय होतो हे त्यांना समजून सांगायचं आहे। उदाहरणार्थ कल, कल याचा मराठीमध्ये अर्थ आहे की पाहण्याचा दृष्टिकोन किंवा असलेली ओढ, आणि हिंदीमध्ये कलचा अर्थ आहे उद्याचा येणारा दिवस किंवा कालचा झालेला दिवस। तर असा फरक आपल्याला त्यामध्ये समजून सांगायचा आहे। अशी एक यादी बनवायची आहे आणि याच्यामध्ये आणखी एक हिंदी विषयाच्या संदर्भात काही 10-12 वाक्य त्यांच्याकडून लिहून घ्यायची आहेत। इस पाठ से हम विषय इंग्लिश यामध्ये आजची ऍक्टिव्हिटी आहे रायटिंग शॉर्ट सिंपल सेंटेन्सेस, छोटी छोटी वाक्य लिहिणे। यासाठी जे मार्गदर्शक आहेत त्यांनी एक चार्ट दाखवून त्यावरून छोटी छोटी वाक्य तयार करायला सांगायची आहेत। आणि याची अध्ययन निष्पत्ती असेल राइट्स पॅराग्राफ्स इन इंग्लिश फ्रॉम व्हर्बल व्हिज्युअल क्लूज विथ अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स, राइट्स अ कंटिन्युअस अँड मिनिंगफुल पॅसेज। याचा अर्थ असा की इंग्रजीमध्ये तोंडी किंवा व्हिज्युअल क्लूज मधून योग्य विरामचिन्हांचा वापर करून इंग्लिशमध्ये काही परिच्छेद लिहितात, त्याचसोबत सतत आणि अर्थपूर्ण असा परिच्छेद तयार करतात। आपण शिक्षक म्हणजे एक फॅसिलिटेटर आहोत आणि या फॅसिलिटेटरनी हा पॅराग्राफ विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा आहे। पहिल्या कॉलम मध्ये काही कर्ते आहेत, त्याच्यानंतर सहाय्यक क्रियापदे आहेत आणि त्याच्यानंतर काही छोटी छोटी कर्म दिलेले आहेत किंवा त्याला आपण वाक्याचा उर्वरित भाग असे म्हणूयात, असे दिलेले आहेत। शिक्षकांनी अगोदर एक छोटंसं वाक्य तयार करून द्यायचं आहे। उदाहरणार्थ आय एम अ बॉय, आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, अशी छोटी छोटी वाक्य तयार करून दाखवायची आहेत आणि मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांकडून अशी छोटी छोटी वाक्य तयार करून घ्यायची आहेत। आणि हे करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे किंवा काय करू नये, विद्यार्थ्यांना तक्त्यात दिलेल्या कृत्यांची मदत घेण्यास सांगायची आहे। कृतींबद्दल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे। त्याचसोबत विद्यार्थ्यांना वाक्य बदलण्याची कृती करण्यास प्रोत्साहित करायचं आहे आणि योग्य वाक्यरचनेनुसार वाक्य तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे। विषय गणित। आजचे क्षेत्र आहे संख्यांवरील क्रिया आणि त्यामध्ये आहे भागाकार। यामध्ये घटक आहे, चला सराव करूया। यामध्ये शिक्षकांनी ही खालील काही उदाहरणे आहेत, ती उदाहरणे काही स्वतः सोडून द्यायची आहेत
आणि काही विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थी चुकेल किंवा त्याचं उत्तर त्या ठिकाणी काढण्यासाठी तो अडखळेल, त्याची गती कमी होईल, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला योग्य असं मार्गदर्शन करायचं आहे. हे शाब्दिक उदाहरण आहेत. शाब्दिक उदाहरण तो कितपत समजून घेतो हे आपल्याला तपासायचं आहे आणि त्याची मांडणी तो योग्य प्रकारे करतो किंवा नाही हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून हे उर्वरित 5 उदाहरणे आपल्याला त्यांच्याकडून सोडून घ्यायची आहेत. विषय विज्ञान. या पाठामध्ये संसर्गजन्य रोग किंवा संपर्कातून होणारे रोग म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. यासाठी इयत्ता 5वी मधील पाठ क्रमांक 21 संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा संदर्भ घ्यायचा आहे. आणि या पाठामधून अध्ययन निष्पत्ती काय असेल तर ती ही स्वच्छता, आरोग्य, कचरा, आपत्ती, आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण, भूमी, इंधन, जंगल इत्यादी यांचे मार्ग सुचवतात आणि संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेतात. ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांमधून आपल्याला या पाठातून घडून आणायची आहे. मग यासाठी शिक्षकाची काय भूमिका असेल तर संसर्गजन्य रोग म्हणजे काय हे आपल्याला समजून सांगायचं आहे. त्याचसोबत हवेमार्फत होणारा रोग प्रसार आणि तो टाळण्याचे उपाय, त्याचसोबत पाण्यामार्फत होणारा रोग प्रसार व ते रोग टाळण्याचे उपाय, अन्न पदार्थातून होणारे रोग प्रसार आणि त्यापासून टाळण्याचे उपाय, कीटकांमार्फत होणारा रोग प्रसार आणि त्यापासून करावयाचा उपाय आणि संपर्कामुळे होणारा रोग प्रसार आणि ते टाळण्यासाठी असलेले उपाय हे आपल्याला समजून सांगायचे आहेत. आणि हे समजून सांगितल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय सोडून घ्यायचा आहे. स्वाध्याय सोडत असताना आपण विद्यार्थ्यांना रोगांची नावे द्यायची आहेत आणि त्या रोगांचे आपल्याला हवेमार्फत होणारे रोग, पाण्यामार्फत होणारे रोग, कीटकांमार्फत होणारे रोग यांमध्ये ते वर्गीकरण करावायचं आहे. त्याच आपल्याला विद्यार्थ्यांना विचारप्रवण करण्यासाठी काही त्यावर आधारित प्रश्न देखील विचारायचे आहेत. त्यांच्याकडून तो स्वाध्याय आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली अध्ययन निष्पत्ती ही विद्यार्थ्यांमध्ये घडून येईल. हे झालं सामान्य विज्ञान. आता पाहूयात समाजशास्त्र. आजच्या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे आदी मानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेतात. ती घडून येण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना विचारप्रवण करायचं आहे. त्यांना अशी कल्पना करायला लावायची की तू जंगलात आहे, तुला खूप तहान लागलेली आहे आणि तुझ्याकडे पाण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नाही. मग त्यावेळेस तू काय करशील? त्यावेळेस विद्यार्थी वेगवेगळे आपल्याला उत्तरं देतील. कोणी पाला पिळून त्यातला रस काढेल किंवा कोणी कंदमुळात पिळून त्यातून रस काढेल किंवा कोणी गाळाची माती शोधेल त्यातून पाणी काढेल. अशी वेगवेगळी उत्तरे येतील. ते आपण सर्वांनी ते ऍक्सेप्ट करायची आहेत. यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांकडून एक कृती करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना एक नारळ द्यायचा आणि त्याला सोलायला सांगायचं आहे आणि ते सोलण्यासाठी सुई, दाभण आणि स्क्रू अशा वेगवेगळ्या वस्तू त्यांच्याजवळ द्यायच्या आहेत आणि या 3 पैकी कोणते साधन तो वापरेल हे आपण त्याला विचारायचं आहे आणि तेच साधन का वापरायचं हे त्याला आपण विचारायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आदी मानवापासून तर नवाश्म युगापर्यंतच्या मानवापर्यंत कसे कसे त्यांचा विकास होत गेला, त्यांनी कसे कसे अवजार हत्यार बनवले आहेत ते आपल्याला त्यांना समजून सांगायचं आहे. अश्मयुग म्हणजे काय, त्या अश्मयुगातला माणूस कशा प्रकारचे हत्यार बनवायचा,
किंवा कोणती हत्यारं वापरायचा, कशापासून हत्यारं बनवायचं हे समजून सांगायचं आहे. मध्याश्म युगामध्ये काय बदल झाला, नवाश्म युगामध्ये काय बदल होत गेला, हे आपल्याला त्यांना या पाठातून समजून सांगायचं आहे. हे करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांना कायम जागृत ठेवायचं आहे. त्यांना छोटे छोटे प्रश्न विचारून किंवा वेगवेगळी परिस्थिती त्यांना सांगून त्यातून त्यांचे विचार काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून विद्यार्थ्याला सर्जनशील बनवायचं आहे. त्याचसोबत हा पाठ समजून सांगितल्यानंतर पाठावर आधारित काही स्वाध्याय सोडून घ्यायचा आहे, काही प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या समाजशास्त्रातून पुढे जाणार आहोत.